कोकणी माणसाचा शिमगा म्हणजे फक्त होळी नाही आणि पालखी नाही, त्या संकासुराचाही दमदार थाट असतो. होळीच्या धुरात जसा गावचा आत्मा जागा होतो, तसा शिमग्याच्या रात्री संकासूर गावभर फिरतो. काळा वेश, डोक्यावर शंकाकृती टोपी, कमरेला चाळ आणि हातात सोटा. त्याच्या प्रत्येक पावलात एक वेगळीच ताकद असते. लहान मुलं आधी घाबरतात, पण तरीही त्याच्या मागे धावत राहतात, कारण संकासूर म्हणजे भीती नाही, तो शिमग्याचा जिवंत भाग आहे. तो सोटा हलकेच खांद्यावर पडला की लोक म्हणतात, भाग्य लागलं. त्या एका स्पर्शात वर्षभराची शुभेच्छा दडलेली असते. संकासूर फक्त सोंग नाही, तो वाईट शक्तीवर विजयाचं प्रतीक मानला जातो. आणि त्या संकासुराच्या मागे चालणारा कोकणी माणूस तो हसत असतो अभिमानानं, कारण त्याला माहित असतं ही परंपरा फक्त त्याच्या गावात जिवंत आहे. शिमगा म्हणजे होळीची ज्वाला, पालखीची श्रद्धा आणि शंकासुराची धमक. कोकणी माणूस शिमगा साजरा करत नाही, तो शिमगा जगतो.